नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री विश्वंभर बाबांच्या घरी भगवंत विठोबा कसे येतात. विश्वंभर बाबा देहूला आले खरे, पण त्यांचे चित्त काही तिथे रमेना. ते दर 15 दिवसांनी उठून पंढरीला एकादशी निमित्त जाऊ लागले. घरच्या व्यवसायाकडे नाही तरी दुर्लक्ष होऊ लागले. यामुळे शेजारी पाजारी, पाहुणे रावणे व गावकरी नाना प्रकारे चर्चा करीत असत. कुणी चांगले म्हणत तर कुणी नावे ठेवीत, पण या विश्वंभर बाबांना त्याचे काहीच वाटत नसे. असा क्रम 8 महिन्यांपर्यंत चालला होता. तेव्हा असे घडले की एका रात्री विश्वंभर बाबा जेव्हा झोपले होते त्यावेळी अष्टमी तिथीला त्यांच्या स्वप्नात भगवान विठ्ठल प्रगट झाले. ते म्हणाले, अरे विश्वंभरा, तुझे प्रेम मी जाणले. आता मीच तुझ्या गावी आलो आहे. त्यामुळे आता तुला पंढरपुरी येण्याची आज्ञा नाही. असे सांगून देव अमराईकडे गेले व तिथे खाली झोपले. विश्वंभर बाबा जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांना रात्री पाहिलेल्या स्वप्नाची आठवण झाली व ते आनंदित झाले. मग त्यांनी ठरविले की अमराईत जाऊन स्वप्नाची खात्री करून घ्यावी. ते उठले व गावात गेले. तिथे त्यांनी इतर वारकऱ्यांना स्वप्न सांगितले. तेव्हा सर्वजण उठून भजन करीत निघाले. आणखीही काही लोक सोबत निघाले. त्यात कुणी उत्साही, कुणी टवाळखोर, तर काही नुसतेच बघे होते. अमराईत जेव्हा सर्व आले तेव्हा विश्वंभर बाबा स्वप्नात पाहिलेल्या जागेजवळ गेले. तिथे पाहतो तर काही फुले व तुळशी तिथे होत्या व एक दिव्य असा सुगंध सुटला होता. मग विश्वंभर बाबांनी लोकांना म्हणाले की इथे आपण जमीन उकरून तरी पाहू. त्याच वेळी अशी आकाशवाणी झाली की प्रत्यक्ष वैकुंठपती इथे असल्या कारणाने हत्यारांचा वापर न करता हाताने उकरा. पुढे या विश्वंभरांच्या कुळात एक महान वैष्णव वीर जन्माला येणार आहे. एवढे बोल सर्वांनी ऐकताच मोठ्याने हरिनामाचा जय जयकार केला व विश्वंभर बाबांसह काही लोक जमीन उकरू लागले व इतरांनी भजनास आरंभ केला. थोड्याच वेळात खाली रेखीव व सुंदर अशी नयनरम्य विठोबा रखुमाई मूर्ती निघाली. विश्वंभरांनी ती मूर्ती उचलून डोक्यावर घेतली आणि सर्व भक्तांचा मेळा विश्वंभर बाबांच्या घरापर्यंत आला. नंतर वैदिक ब्राह्मणांना बोलावून प्राणप्रतिष्ठापूर्वक 64 उपचारांनी त्या मूर्तीची स्थापना केली. कीर्तन भजनाचा मोठा महोत्सव झाला. 3 दिवसपर्यंत गाव जेवणाचा मोठा थाट झाला. सर्व समारंभ पार पडल्यानंतर एका रात्री विश्वंभर बाबा देवाची स्तुती करीत बसले होते. तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी देवाने त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले असता ते म्हणाले, देवा, अरे तू चराचराचा स्वामी, तुझी भेट घेणे इंद्रालाही कठीण. असा तू माझ्यासाठी इथवर आलास, केवढीही तुझी कृपा. माझ्यासारख्या अडाणी पामरासाठी तू हे कष्ट घेतलेस. त्यावरून तुझा दयाळूपणा आज माझ्या अनुभवाला आला. तेव्हा विठ्ठल म्हणतात, आता तुझी कोणती इच्छा आहे ती पण सांग. विश्वंभरांनी उत्तर दिले की देवा, तुझ्या पायी भक्ती असावी, संतांची संगती मिळावी, माझ्या वंशात परंपरेने तुझे भक्त जन्मावेत. देहू गाव हे तीर्थक्षेत्र व्हावे आणि तू सुद्धा कल्पांतापर्यंत इथेच राहावे. तेव्हा भगवान पांडुरंग म्हणतात की हे सर्व मी पूर्ण करीन, तू निश्चिंत राहा. मग पुढे काही काळाने जेव्हा विश्वंभर बाबांचा अंतकाळ जवळ आला तेव्हा वैकुंठाहून देवाने विमान पाठविले. विश्वंभरांनी 2 मुलगे व पत्नी यांना देवाच्या पायी सोपविले व
ते आनंदाने देहत्याग करून विष्णुलोकी गेले. पुढे श्री विश्वंभरांच्या जीवनात काय घडले ते आपण पाहू. श्री विश्वंभरांच्या पाठीमागे पत्नी आमाई व 2 मुलगे राहिले. त्यांची नावे हरी व मुकुंद अशी होती. आमाई ही सुद्धा विठ्ठलाची मोठी निष्ठावंत भक्त होती. तिने प्रेमभावाने श्रीहरीला वश केले असल्यामुळे त्यांच्याशी तिचा संवाद होत असे. साक्षात विष्णू प्रसन्न असल्यामुळे प्रपंचात सर्व गोष्टी अनुकूल होत्या. पण हरी व मुकुंद हे दोघे मात्र प्रपंचासक्त होते. त्यांना मोठे वैभव, श्रीमंती, नावलौकिक अशा गोष्टींची आवड होती. मोठी शेतीवाडी, गुरेढोरे, घोडे व गाड्या असाव्यात असे वाटत असे. म्हणून त्यांनी राजधानीत जाऊन राजाची चाकरी करावी असा विचार करून आईची आज्ञा मागितली. आमाईने पुत्रांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिले, परोपरीने समजाविले, पण ते काही त्यांच्या मनास येईना. शेवटी आमाईने नाईलाजाने कशीबशी परवानगी दिली. मग दोघेही उठले आणि आईला वंदन करून निघाले. राजाने त्यांचे शौर्य, चतुराई इत्यादी गुणांची पारख करून त्यांना मोठे अधिकार पद दिले. संपत्ती प्राप्त होताच त्या भावांनी माणसे व वाहने पाठवून आईला बोलावणे धाडले. आमाईची मनस्थिती मोठी विचित्र झाली. जावे की न जावे अशा कोड्यात ती पडली. जावे तर विठ्ठल दुरावणार व न जावे तर पुत्र दुरावणार असे तिला वाटे. पण शेवटी मुलांवरच्या ममतेमुळे मन घट्ट करून व पांडुरंगाचा निरोप घेऊन ती काही सामान सुमान घेऊन निघाली. जरी ती राजधानीत गेली तरी तिचे मन मात्र देहूतच घुटमळत राहिले. काही काळ असाच गेला. मग एका रात्री तिच्या स्वप्नात पांडुरंग प्रगटले व म्हणाले, काय ग, मुलांच्या मोहापुढे मला सोडून आलीस? तुझ्या नवऱ्याच्या वचनात गुंतून मी देहूला येऊन राहिलो, पण तू मात्र मला टाकून वैभव संपत्तीला भुललीस की काय? या नाशिवंत गोष्टीचा लोभ सोडून दे आणि देहूला परत ये. सकाळी जाग आल्यावर तिने दोन्ही मुलांना स्वप्न सांगितले व देहूला जाण्यासाठी सुचविले. तेव्हा त्या दोघांनी स्वप्न हे मनाचे खेळ व आभास असतात असे सांगून ती गोष्ट उडवून लावली. तरी विठ्ठलांनी आणखी 2 वेळा सांगून पाहिले, परंतु काही उपयोग झाला नाही. काही दिवसानंतर पांडुरंगांनी तिला निर्वाणीची सूचना दिली की आज तुझ्या मुलांवर गंडांतर आहे, तरी लगेच देहूस येण्यास निघा, नाहीतर मोठा घात होईल. तिने घाबरून ते स्वप्न मुलांना सांगितले, पण त्यांनी तिच्या सांगण्याकडे दुर्लक्षच केले. त्याच दिवशी दुपारचे जेवण आटोपल्यावर अचानकपणे राजाचे दूत आले व परचक्र आल्यामुळे राजाने बोलविल्याचे सांगितले. तेव्हा दोघेही शस्त्रसज्ज होऊन निघाले. फार घनघोर असे युद्ध झाले. त्या दोघांनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु दोघेही त्या युद्धात कामी आले. जीवजातीवेळी मात्र त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी पांडुरंगांना हाक मारली. तत्काळ पांडुरंगांनी त्यांना दर्शन दिले व त्यांची निष्ठा नसतानाही त्यांना वैकुंठी नेले. त्याचे कारण एवढेच की कुळाचे रक्षण करीन असे त्यांनी विश्वंभर बाबाला वचन दिलेले होते. असो, याच्या पुढील भागात आपण आमाईचा अखेर, विठोबा ते बोलोबा यांचा जीवन प्रवास हे पाहणार आहेत. धन्यवाद.